नमस्कार. आपण आज कोल्हापूर येथे आहोत. कोल्हापूरमध्ये आपण आहोत. 3.5 शक्तिपीठांपैकी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात आपण आहोत. महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये एक महत्त्वाचं असं कुंड आहे, ज्या कुंडाला मनकर्णिका कुंड असं म्हणतात. साधारण वर्ष 2020मध्ये त्या कुंडाचं काम चालू झालं, परंतु आज गेली 4 वर्ष झाल्यानंतरसुद्धा त्या कुंडाचं काम अपूर्ण आहे. ते कुंडाचं जेव्हा उत्खनन सुरू केलं तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रमुख गोष्ट अशी लक्षात आली की त्या कुंडामध्ये भुयारी गटारीचं म्हणजे ड्रेनेजचं पाणी मिसळतं आहे. तर विविध अडचणी आणि अनेक समस्यांमुळं ते जे ड्रेनेजचं पाणी त्या कुंडात मिसळतं आहे ते पाणी मिसळण्याची काम पूर्ण होऊ शकलं नाही. तर आज वर्ष 2024मध्ये ती जी ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईनचं काम सुरू झालेलं आहे. तर आपण आता बघू शकतो, आपण कुंडाच्या परिसरात बाहेर थांबलेलो आहोत. की अत्यंत संत गतीनं हे काम सुरू आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण बघू शकतो की हे ड्रेनेजचं म्हणजे पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळं इथले सर्व बॅरिकेडिंग हटवलेले आहेत. तर हे सर्व बॅरिकेडिंग हटवल्यामुळं या परिसरात मंडप घालता येत नाही आणि आत्ता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यामुळे भाविकांना हे उन्हामध्ये थांबावं लागतं. इथं येतं भाविक दुरून येतात. हे एक 4 शक्तिपीठातले एक शक्तिपीठ असून आता भाविक आपल्या दुरून येतात. त्यांच्यासाठी इथं मंडप वगैरे मिळत नाही. या कामाच्यामुळं अडचण आल्यामुळं काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं ह्या त्वरित काम संपवून किंवा हे भाविकांना मांडव घालून देण्याची सोय करावी, अन्यथा हे काम तरी त्वरित पूर्तता फास्ट करावी असा प्रशासनाला मी सांगू इच्छितो भाविक म्हणून. माझं महालक्ष्मी मंदिरमध्ये दुकान आहे. माझं नाव विश्वास सूर्यवंशी. जे इथं काम चालू आहे ते संथ गतीनं चालू आहे. भाविकांना त्रास होतो. मंडप वगैरे काढलेला आहे. तो मंडप बसवण्यासाठी उन्हाची जी झळ आहे ह्यावेळी सर्व उन्हाळ्यापेक्षा जास्त झळ असल्यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण करावी ही भाविकांची पण इच्छा आहे. आणि जे बाहेर गावून पर्यटक येतात तर त्यांची तर खूप इच्छा आहे की बाबा इथं काहीतरी सोय व्हावी, एवढीच इच्छा व्यक्त करून इथलं लवकरात लवकर काम पूर्ण करावं हे आई अंबाबाई चरणी प्रार्थना करून आपल्याला सर्वांना विनंती आहे की सरकारी काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. तरी या परिसरातल्या भाविकांची आणि येणाऱ्या भाविकांची अशी मागणी आहे की महापालिकेनं लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं.